नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.3 आणि आपल्याला त्याचं बघायचं आहे बेसिक. जो आजचा टॉपिक आहे तो आहे क्यूब अँड क्यूब रूट्स. तर या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे अतिशय सुपर अशी शॉर्टकट ट्रिक्स जे आपल्याला सांगते की क्यूब रूट कसा काढायचा. तर बघा, टॉपिकला करूया सुरुवात. तर बघा की आपण या ठिकाणी एक नंबर घेतला की जर आपण 3 चा स्क्वेअर केला तर या ठिकाणी बघा 3 चा स्क्वेअर काय येणार, 3 इंटू 3 किती येणार, 9. त्याच्यानंतर बघा जर आपण -3 चा स्क्वेअर केला तर तो काय येणार, -3 इंटू -3 तो पण किती येणार, 9. तर या ठिकाणी बघा 3 चा स्क्वेअर पण 9 येते, -3 चा स्क्वेअर पण किती येते, 9. याचा अर्थ 9 चे आपल्याला 2 रूट मिळतील. काय मिळतील, 2 स्क्वेअर रूट मिळतील. कोणते, तर या ठिकाणी बघा आपण जर स्क्वेअर रूट घेतला 9 चा तर ते आपल्याला मिळतील +3 आणि -3. तर आपल्या लक्षात येते की कोणताही जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचे स्क्वेअर रूट आपल्याला 2 मिळतात. एक पॉझिटिव्ह आणि एक काय मिळते, निगेटिव्ह. तर या ठिकाणी पहिला पॉइंट आपला बघा की स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर आर 2 रूट्स. त्याच्यानंतर बघा की जर आपण स्क्वेअर रूट ऑफ 0 घेतलं तर ते काय ना, 0. म्हणून या ठिकाणी बघा स्क्वेअर रूट ऑफ 0 इज काय मिळणार आपल्याला, 0. तर कोणताही पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्याचे 2 रूट मिळतात. एक मिळणार आपल्याला पॉझिटिव्ह, एक आणि काय मिळणार आपल्याला, निगेटिव्ह. नेक्स्ट बघा आपल्याला बघायचं आहे की क्यूब काय असते. तर या ठिकाणी बघा जर आपण या ठिकाणी घेतला 9 चा क्यूब म्हणजे काय, 9 इंटू 9 इंटू 9 जो किती येणार, 729. म्हणजे क्यूब म्हणजे काय की एखाद्या नंबरचं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं स्वतःसोबत, ते जे आन्सर येते ते काय असते, त्या नंबरचा क्यूब. जसं या ठिकाणी बघा 5 चा क्यूब काय येणार, 5 इंटू 5 इंटू 5 जे किती येणार, 125. त्याच्यानंतर बघा जर आपण -4 चा जर क्यूब घेतला तर ते काय येणार बघा, -4 इंटू -4 इंटू -4. तर या ठिकाणी बघा मायनस इंटू मायनस होणार प्लस, पुन्हा प्लस इंटू मायनस कशात होणार, मायनस, आणि किती येणार, -64. त्याच्यानंतर बघा जर -7 चा आपण या ठिकाणी क्यूब घेतला तर ते काय येणार बघा, -7 इंटू -7 इंटू -7, आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार बघा, 343, आणि आन्सर कशात येणार, मायनसमध्ये. तर याच्यात असं लक्षात येते की कोणताही पॉझिटिव्ह नंबर जर असेल आणि त्याचा जर क्यूब घेतला तर तो कसा येणार बघा, पॉझिटिव्ह. आणि जर एखादा निगेटिव्ह नंबर असेल आणि त्याचा जर क्यूब घेतला तर तो कशात येणार बघा, निगेटिव्ह मध्ये. म्हणून या ठिकाणी बघा आपला फर्स्ट जो टॉपिक असणार त्याच्यात काय बघा की क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. तर बघा या ठिकाणी आपण या पद्धतीनेही सॉल्व्ह करू शकतो की 3 - 3/5 ब्रॅकेटचा क्यूब जर आपण घेतला तर या ठिकाणी काय होणार, -3/5 इंटू -3/5 इंटू -3/5. तर या ठिकाणी बघा आन्सर काय येणार, मायनसमध्ये येणार, कारण की निगेटिव्ह नंबरचा क्यूब आपण नेमकंच बघितलं की काय ते, निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी बघा 3 चा क्यूब किती होणार, 27, आणि 5 चा क्यूब किती होणार, 125. तर बघा यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं, तर आपल्याला तर सुरुवातीला 10 पर्यंत क्यूब पार्ट असणं महत्वाचे. तर बघा या ठिकाणी की जर आपण 1 चा क्यूब जर काढला तर ते काय येणार, 1 इंटू 1 इंटू 1 जे किती येणार, 1. त्याच्यानंतर जर आपण 2 चा क्यूब काढला तर तो काय येणार, 2 इंटू 2 इंटू 2 किती येणार, 8. त्याच्यानंतर 3 चा क्यूब जर घेतला तर 3 इंटू 3 इंटू 3 किती होणार, 27. 4 चा जर क्यूब घेतला तर 4 इंटू 4 इंटू 4 किती होणार, 64. त्याच्यानंतर बघा आपण जर 5 चा क्यूब घेतला तर तो काय होणार, 5 इंटू 5 इंटू 5 जे किती होणार, 125. त्याच्यानंतर बघा 6 चा जर क्यूब घेतला आपण तर ते काय होणार, 6 इंटू 6 इंटू 6 किती होणार, 216. त्याच्यानंतर 7 चा जर क्यूब घेतला आपण तर 7 इंटू 7 इंटू 7 किती होणार, 343. त्याच्यानंतर जर 8 चा क्यूब घेतला आपण तर 8 इंटू 8 इंटू 8 किती होणार, 512.
त्याच्यानंतर जर 9चा क्यूब आपण घेतला तर 9 इंटू 9 इंटू 9 729 आणि त्याच्यानंतर बघा जर आपण 10चा क्यूब घेतला तर 10 इंटू 10 इंटू 10 इक्वल्स टू 1000. तर बघा यामध्ये असं लक्षात येते की जर आपण ऑड नंबरचा जर क्यूब घेतला बघा 1 3 5 7 9 तर ऑड नंबरचा क्यूब बघा ऑड नंबर मिळत आहे आपल्याला. काय मिळत आहे? ऑड नंबर. या ठिकाणी अजून एक आपला पॉइंट काय की क्यूब ऑफ ऑड नंबर आपल्याला काय मिळते इज ऑड. त्याच्यानंतर बघा जर इव्हन नंबरचा जर आपण क्यूब घेतला 2चा क्यूब 8 4चा क्यूब 64 6चा क्यूब 216 सिमिलरली बघा 8चा आणि 10चा तर हे नंबर कोणते मिळत आहेत आपल्याला इव्हन नंबर मिळत आहेत. म्हणून या ठिकाणी बघा काय लिहिणार आपण क्यूब ऑफ इव्हन नंबर इज इव्हन. तर या ठिकाणी बघा की जसं 1चा क्यूब 1 येते तर 1चा क्यूब रूट किती येते 1. 2चा क्यूब 8 येते तर 8चा क्यूब रूट किती येणार 2. 3चा क्यूब किती येणार 27 तर 27चा क्यूब रूट किती येणार 3. तर आपल्याला बघायचंय की क्यूब रूट काढण्यासाठी शॉर्टकट मेथड आणि आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व्ह करताना कसं लिहायचं त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत. यानंतर आपल्याला बघायचं आपला प्रॅक्टिस सेट 3.3 ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचे आहेत क्यूब रूट. त्याआधी आपण बघणार आहोत आपली शॉर्टकट ट्रिक्स क्यूब रूट कशा पद्धतीनं फास्टमध्ये काढता येते. त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे की 1 पासून 10 पर्यंतचे क्यूब तुम्हाला काय पाहिजे तर माहित पाहिजेत पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा कशा पद्धतीनं काय करायचे क्यूब रूट काढायचे अतिशय कमी टाइम मध्ये. तर बघा या ठिकाणी काय करायचं की आपल्याला या ठिकाणी 3 एक्झाम्पल आपण घेणार आहेत. तर बघा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट जो नंबर दिलेला आहे ते दिलेला आहे 3375 याचा काय करायचं आपल्याला क्यूब रूट. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं 3ची पेअर पाडायची. 3ची पेअर पाडल्याच्या नंतर बघा याचा युनिट प्लेस पाहायचं या ठिकाणी किती येतं 5. त्याच्यानंतर इकडे बघायचं की कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर युनिट प्लेसला 5 येतात म्हणजे एकक स्थानी 5 येतात. तर या ठिकाणी बघा 5चा क्यूब केला तर एकक स्थानी किती येतात 5. तर या ठिकाणी काय लिहायचे सुरुवातीला लिहायचे 5. पहिले तर 3ची पेअर पाडायची त्याच्यानंतर युनिट प्लेस पाहायचं एकक स्थान पाहायचं आणि कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर येते तो अंक या ठिकाणी लिहायचा. त्याच्यानंतर बघा जो राहिलेला नंबर आहे म्हणजे इतर आले किती 3 तर 3 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येते 3 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येते तर तो येतो 1चा. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं बघा 1. तर या ठिकाणी बघा जर आपण 15चा 3 टाइम्स जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार 3375. किती वेळात निघलं अतिशय कमी टाइम मध्ये निघलं. पुन्हा बघा एक्झाम्पल या ठिकाणी काय सांगितलं की पेअर कितीची पाडायची सुरुवातीची 3ची. त्याच्यानंतर बघायचं त्याचा युनिट प्लेस किती आहे 6. तर कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर 6 येतात. तर या ठिकाणी बघा 6चा जर क्यूब केला आपण तर तो काय तो 216 म्हणजे युनिट प्लेसला बघा किती येतात 6. युनिट प्लेसला बघा किती येतात 6. म्हणून या ठिकाणी बघा आपण अंक लिहिणार सुरुवातीला 6. त्याच्यानंतर बघा राहिलेला जो नंबर आहे 17. 17 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येतो 17 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येतो तर तो कोणाचा येतो 2चा. कोणाचा येतो 2चा. मग या ठिकाणी बघा की या नंबरचा जो क्यूब रूट आला तो काय ना 26. त्याच्यानंतर बघा की याचा जर आपल्याला क्यूब रूट काढायचा असेल तर सुरुवातीला आपण पाळली 3ची पेअर. त्याच्यानंतर कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर युनिट प्लेसला 8 येतात तर तो नंबर बघा कोणता आहे 2. म्हणून या ठिकाणी आपण नंबर लिहिला 2. त्याच्यानंतर बघा 32 आणि 32 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येतो तर तो कोणाचा येतो बघा 32 आणि 32 पेक्षा लहान कोणाचा येतो 3चा. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण 3. तर बघा अतिशय सोपी अशी काय ट्रिक्स आहे अतिशय सोपी पण त्यासाठी तुम्हाला 10 पर्यंत काय पाहिजे तर क्यूब माहित पाहिजेत. तर बघा आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचे जर ही ट्रिक तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला फॅक्टरायझेशन जास्त पाडण्याची गरज नाही. नाहीतर बघा जर हे एक्झाम्पल आपण फॅक्टरायझेशन मेथडनं जर केलं तर या ठिकाणी बघा कसे फॅक्टर बनणार. या ठिकाणी लिहिणार आपण किती लिहिणार 8000. तर या ठिकाणी बघा की या 8ला कोणत्या संख्येने भाग जाते 2नी. जर आपण 2नी भाग दिला तर कितीचा भाग जातो या ठिकाणी 4000चा. कितीचा जातो 4000चा. पुन्हा बघा या ठिकाणी जर आपण 4000ला भाग द्यायचा तर बघा याच्या युनिट प्लेसला कोणता नंबर आहे 0 म्हणजे या नंबरला कोणत्या नंबरने डिव्हिजिबल होते 2 न. जर 2 न आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी कितीचा भाग जाणार 2000. त्याच्यानंतर परत बघा की 2000ला कोणत्या संख्येने भाग जातो 2 ना. म्हणून या ठिकाणी लिहिले 2000. कितीचा भाग जातो तर या ठिकाणी जातो 1000चा. त्याच्यानंतर पुन्हा 1000 डिव्हिजिबल आहेत कितीने 2 नी. जर भाग दिला तर कितीचा भाग जाणार
500चा. त्याच्यानंतर बघा 500 पुन्हा डिव्हिजिबल आहे कितीनं 2 न. जर 500ला आपण भाग दिला तर भाग कितीचा जाणार 250चा. कितीचा जाणार 250. त्याच्यानंतर बघा परत 2 न काय होते भाग जाते, पण या ठिकाणी भाग कितीचा जाणार बघा 125चा. त्याच्यानंतर बघा आता हा जो नंबर मिळाला हा नंबर मिळाला ऑड. आता 2 न डिव्हिजिबल नाही, बट या ठिकाणी किती न डिव्हिजिबल होऊ शकते 5 न, कारण की युनिट प्लेसला काय आहे त्याच्या 5. तर यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. तर या ठिकाणी बघा 5 न भाग जाते, कितीचा भाग जातो 25चा. त्याच्यानंतर बघा पुन्हा 25ला कोणत्या संख्येने भाग जातो 5 न, कितीचा भाग जातो 5चा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी राहिलेत 5. 5ला कोणत्या संख्येने भाग जातो 5 न, म्हणून या ठिकाणी बघा बाकी किती उरले 1. तर या ठिकाणी आपण बघा काय पाडलेत 8000 चे फॅक्टर पाडलेत. तर बघा फॅक्टर पाडल्याच्या नंतर आपण काय लिहिणार बघा, आपल्याला क्यूब रूट काढायला सांगितला कोणाचा 8000चा. तर या ठिकाणी बघा आपण फॅक्टर मध्ये लिहिणार किती फॅक्टर पडले बघा 2 किती टाइम्स आहे तर 6 टाइम्स, म्हणून 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. त्याच्यानंतर बघा 5 किती टाइम्स आहेत, या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहू बघा काय लिहिणार की जर आपण पाळले तर 2 किती टाइम्स आहेत 6 टाइम्स. त्याच्यानंतर बघा 5 किती टाइम्स आहेत 3 टाइम्स आहेत. त्याच्यानंतर बघा याला आपण काय लिहू शकतो क्यूब रूट ऑफ या ठिकाणी 2 चा क्यूब, या ठिकाणी बघा 2 चा क्यूब आणि या ठिकाणी बघा 5 चा क्यूब. त्याच्यानंतर बघा याला आपण काय लिहू शकतो की हे क्यूब रूट आणि क्यूब काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. मग या ठिकाणी काय राहिलं 2 इंटू 2 इंटू 5. जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2 इंटू 2 किती होणार 4 आणि 4 इंटू 5 किती होणार 20. आता जर हेच जर आपण शॉर्टकट ट्रिक्सनं जर काढलं असतं, सुरुवातीला पडले 3ची पेअर, कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर युनिट प्लेसला 0 येतो. तर बघा या ठिकाणी कोणाचा येतो की 0चा जर क्यूब केला तर युनिट प्लेसला काय येतो 0. त्याच्यानंतर बघा 8 आणि 8 पेक्षा लहान कोणाचा क्यूब आहे, तर 8 आणि 8 पेक्षा लहान बघा 8 किंवा 8 पेक्षा लहान, तर या ठिकाणी कोणाचा क्यूब येतो 2चा. या ठिकाणी बघा 20. तर या ठिकाणी बघा आपल्याला एवढं फॅक्टर पाडण्याची गरज नव्हती. जर आपण डायरेक्ट काय करू शकलो असतो बघा की 20 इंटू 20 इंटू 20. तर या ठिकाणी बघा याला काय लिहू शकलो असतो आपण की 20चा क्यूब, आणि याचं जर क्यूब रूट काढलं असतं तर काय आलं असतं 20. हे झालं असतं आपलं फायनल आन्सर. तर बघा एकदम अशी शॉर्टकट अशी ट्रिक्स आहे आणि एकीकडे अशी आपली फॅक्टरायझेशन मेथड आहे. तर बघा आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनंच आपले काय करायचे एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. बट तुम्हाला अधिक माहीत असण्यासाठी आपण कोणती मेथड पाहिली शॉर्टकट ट्रिक्स पाहिलेली आहेत. यानंतर बघूयात आपले नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट यानंतर बघणार आहे आपला रिमेनिंग क्वेश्चन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. तर आपल्याला फाइंड करायचं क्यूब रूट 729. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण काय करणार 729 चे काय पाडणार आपण फॅक्टर. तर या ठिकाणी बघा हा जो नंबर आहे, तर हा जो नंबर आहे डिव्हिजिबल आहे कितीनं 3 न. तर या ठिकाणी बघा कसं ओळखलं की याच्या जर डिजिटची जर ऍडिशन केली तर ती काय येते 3च्या मल्टिपल येते, म्हणजे पटीत येते, म्हणून या ठिकाणी 3 न काय देते त्या संख्येला भाग. या ठिकाणी बघा 3 न जर आपण भाग दिला तर कितीचा जाणार बघा 3 दोन्ही 6 उरला 1, किती झाले 3 चूक 12. त्याच्यानंतर बघा 3 न जर 9ला भाग दिला तर किती जाणार 3 त्रिक 9. त्याच्यानंतर बघा परत 3 अधिक 4 7 अधिक 2 किती झालीत 9. 9 3च्या पटीत आहेत, म्हणून या ठिकाणी परत 3 न जा काय जाणार भाग जाणार. जर भाग आपण दिला तर कितीचा जाणार 3 8 24 आणि 3 1 3. परत बघा या ठिकाणी 8 अधिक 1 9, म्हणून या ठिकाणी 3 न काय जाणार या संख्येला भाग. 3 न जर भाग दिला तर बघा या ठिकाणी पहिला भाग जाणार 3 दोन्ही 6 उरले किती 2. या ठिकाणी किती झालेत मग 21. कितीचा भाग जाणार 3 7 21. परत बघा या 27ला कितीनं भाग जाणार 3 न. जर आपण भाग दिला तर 3 9 कितीचे होणार 27. त्याच्यानंतर बघा परत 9ला कोणत्या संख्येने भाग जातो 3 न. कितीचा जाणार 3 त्रिक 9. परत या 3ला कोणत्या संख्येने भाग जाईल 3 न. कितीचा भाग जाईल 1चा. तर या ठिकाणी बघा फॅक्टर जे पडलेत 729 चे ते किती पडले बघा 3चं मल्टिप्लिकेशन आहे किती टाइम्स 6 टाइम्स. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण बघा की क्यूब रूट ऑफ 729 इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ काय करणार 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 किती टाइम्स 6 टाइम्स. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार की 3 3 ची पेअर पाडणार की 3 चा क्यूब इंटू परत काय 3 चा क्यूब. त्याच्यानंतर बघा इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ याला काय लिहू शकतो 3 इंटू 3 ब्रॅकेटचा क्यूब कोणता लॉ आहे
ए इंटू बी रेस टू दी पॉवर एम असेल तर ए रेस टू दी पॉवर एम इंटू बी रेस टू दी पॉवर एम. तर या ठिकाणी बघा 3 इंटू 3 किती होणार 9 आणि त्याचा परत काय क्यूब. तर क्यूब रूट आणि क्यूब काय होणार कॅन्सल. तर आन्सर काय येणार आपला 9. तर आन्सर काय येणार आपलं 9. या ठिकाणी 729 चा क्यूब रूट काय येणार 9. तर याला शॉर्टकट मेथडनं आपल्याला काढता येते. तर बघा नेक्स्ट नेक्स्ट जो नंबर आहे आपला तो काय आहे 343. तर या ठिकाणी बघा जर आपण याचे जर फॅक्टर पडले 343 तर या नंबर जो आहे तो कितीने डिव्हिजिबल आहे 7 न. जर आपण 7 ने डिव्हिजिबल केलं तर बघा कितीचा भाग जाणार 7 चूक 28 उरले किती बघा 6. 7 चूक 28 उरले बघा किती 6. इथं झाले 63 7 9 63. त्याच्यानंतर बघा 49 डिव्हिजिबल आहे किती न 7 न. तर या ठिकाणी कितीचा भाग जाणार 7 7 49. त्याच्यानंतर बघा हा जो 7 आहे डिव्हिजिबल आहे 7 न कितीचा भाग जाणार 1चा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 343 चे फॅक्टर पडले काय 7 इंटू 7 इंटू 7 म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ काय लिहिणार 7 इंटू 7 इंटू 7. त्याच्यानंतर बघा क्यूब रूट ऑफ 7 चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 7 चा क्यूब. त्याच्यानंतर क्यूब रूट आणि क्यूब काय होणार कॅन्सल. या ठिकाणी किती राहणार आन्सर 7. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे निगेटिव्ह नंबर. तर आपण बघितलं होतं की क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. सो त्याचा जो क्यूब रूट असेल तो पण काय असणार निगेटिव्ह. तर या ठिकाणी बघा जर आपण सुरुवातीला काय करायचं मायनसचं साईन इग्नोर करायचं. तर या ठिकाणी बघा आपण 512 चे फॅक्टर पडणार. तर बघा हा जो नंबर आहे हा डिव्हिजिबल आहे कितीनं डिव्हिजिबल आहे 2 न. जर या ठिकाणी आपण 2 न डिव्हिजिबल केलं तर बघा या ठिकाणी कितीचा भाग जाणार 2 दोन्ही 4 उरले किती 1. या ठिकाणी किती झाले 11. कितीचा भाग जाणार 2 पंच 10. परत किती उरला 1. कितीचा भाग जाणार 2 सक 12. परत बघा 256 जो नंबर आहे याला 2 न काय होते भाग जाते म्हणून या ठिकाणी 2 न आपण भाग देणार. बघा या ठिकाणी कितीचा भाग जाणार 2 1 2. त्याच्यानंतर 5 ला जर दिलं तर 2 दोन्ही 4 उरले किती 1. या ठिकाणी किती झाले 16 म्हणून 2 8 16. त्याच्यानंतर बघा 128 परत डिव्हिजिबल आहे किती न 2 न. जर या ठिकाणी 2 न डिव्हिजिबल केलं तर 2 सक 12 2 चूक 8. त्याच्यानंतर 64 परत डिव्हिजिबल आहे किती न 2 न. जर या ठिकाणी आपण 2 न डिवायडेड केलं तर किती येणार 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 4. त्याच्यानंतर 32 परत डिव्हिजिबल आहे किती न 2 न. कितीचा भाग जाणार 16 चा. परत 16 डिव्हिजिबल आहेत 2 न कितीचा भाग जाणार 8 चा. त्याच्यानंतर परत 8 डिव्हिजिबल आहेत 2 न कितीचा भाग जाणार 4 चा. परत 4 डिव्हिजिबल आहेत 2 न कितीचा भाग जाणार 2 चा. त्याच्यानंतर परत 2 डिव्हिजिबल आहेत 2 न कितीचा भाग जाणार 1 चा. तर बघा या ठिकाणी 512 चे जे फॅक्टर पडले ते काय पडलेत 2 चं मल्टिप्लिकेशन आहे किती टाइम्स 9 टाइम्स. म्हणून या ठिकाणी आपण बघा काय लिहू शकतो की या ठिकाणी बघा क्यूब रूट ऑफ -512 तर याचे बघा फॅक्टर आपण काय लिहू शकतो. सुरुवातीला काय करायचं मायनसचं साइन बाहेर लिहायचं कारण की आपण आधीच बघितलेलं आहे की क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह नंबर काय येतो निगेटिव्ह. तर या ठिकाणी बघा काय लिहिणार 2 इंटू 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 2. तर या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला 9 टाइम्स मल्टिप्लिकेशन लिहायचं कोणाचं 2चं. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय करायचं होतं आपल्याला 3 3 ची पेअर पाडायची. तर या ठिकाणी बघा 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू परत काय 2 चा क्यूब. त्याच्यानंतर बघा क्यूब रूट आणि क्यूब एकमेकाला काय करतात कॅन्सल. त्याच्यानंतर याला काय लिहू शकतो आपण मायनस 2 इंटू 2 इंटू 2 किती येणार मायनस किती येणार 8. तर या ठिकाणी बघा की क्यूब रूट ऑफ -512 चा जो क्यूब रूट येणार तो काय येणार -8. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येते सॉल्व्ह करता येते. यानंतरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण दोन्ही मेथडनं बघणार आहे आपले शॉर्टकट मेथडनं आणि फॅक्टरायझेशन मेथडनं. तर बघा सुरुवातीला आपण काय करणार आहोत शॉर्टकट मेथडने याचा क्यूब रूट फाइंड करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबर जर असेल तर त्याचा क्यूब रूट काय येतो निगेटिव्ह. तर या ठिकाणी बघा जर आपण याचा क्यूब रूट शॉर्टकट मेथडनी फाइंड केलं तर बघा या ठिकाणी काय सांगितलं की पहिली पेअर पाडायची 3 ची. पहिली पेअर आपण पाडली 3 ची तर सुरुवातीचा जो युनिट प्लेस आहे त्याच्या युनिट प्लेसला आहे 4. तर कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर बघा 4 येते तर या ठिकाणी येतो 4. या ठिकाणी लिहायचे 4. त्याच्यानंतर बघा -2 आणि -2 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येते तर तो कोणाचा येतो 1 चा. तर या ठिकाणी बघा इथं लिहायचे 1 फक्त आन्सर कशात येणार आपलं मायनस मध्ये. अतिशय बघा आपल्याला अतिशय कमी टाइमात काय निघते आन्सर निघते. जर आपण फॅक्टरायझेशन मेथडनं जर काढलं तर बघा या ठिकाणी
की सुरुवातीला जर आपण नंबर लिहिला, सुरुवातीला आपण काय करणार, मायनसचा साईन इग्नोर करणार. तर या ठिकाणी बघा हा जो नंबर आहे, हा नंबर डिव्हिजिबल आहे 2 न. जर आपण 2 न डिव्हिजिबल केलं तर या ठिकाणी बघा कितीचा भाग जाणार, बे एक बे. त्याच्यानंतर जर 7ला दिला तर बे त्रिक 6 उरला 1. इथं झाले 14, बे साती 14. त्याच्यानंतर इथं किती राहिले 4, बे दोन्ही 4. परत हा नंबर बघा किती न डिव्हिजिबल आहे, 2 न. म्हणून या ठिकाणी 2 न काय करत आहे आपण डिवाइड, कितीचा भाग जाणार, बे सक 12 उरला 1. इथे झाले किती 17. किती जाणार भाग जाणार, बे आठी 16. त्याच्यानंतर बघा इथलचा परत एक उरला, इथं किती झाले, म्हणून 6चा भाग झाला 12 झाले, तर बे सक 12. त्याच्यानंतर परत बघा कितीनं भाग जाणार, 2. बेत्रिक 6. त्याच्यानंतर बेचूक 8, बेत्रिक 6. त्याच्यानंतर बघा 343 कितीनं डिव्हिजिबल आहेत, 7 न. जर 7 न आपण डिवाइड केलं तर बघा या ठिकाणी कितीचा भाग जाणार, 7 चूक 28 उरले किती 6. कितीचा भाग जाणार, इथं झाले 63, 7 न 63. या ठिकाणी परत बघा 49 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 7 न. कितीचा भाग जाणार, 7चा. तर या ठिकाणी परत 7 कितीने डिव्हिजिबल आहेत बघा, या ठिकाणी कितीचा भाग जाणार, 1चा. त्याच्यानंतर बघा आपण फॅक्टर पाळलेत. त्याच्यानंतर आपण फाइंड करत आहे बघा, क्यूब रूट ऑफ -200 2744 काय येणार, याचे फॅक्टर आपण लिहिणार. सुरुवातीला बाहेर लिहिणार आपण मायनसचा साईन, कारण की आपल्याला माहिती आहे आन्सर कशात येणार, मायनसमध्ये. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय लिहिणार आपण, फॅक्टर. काय लिहिणार बघा फॅक्टरमध्ये, 2 इंटू 2 इंटू 2. त्याच्यानंतर 7 इंटू 7 इंटू 7. त्याच्यानंतर बघा मायनस क्यूब रूटमध्ये बघा 2चं किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, 3 टाइम्स, म्हणून 2चा क्यूब. या ठिकाणी 7चा क्यूब. त्याच्यानंतर बघा मायनस क्यूब रूट ऑफ 2 इंटू 7 ब्रॅकेटचा क्यूब. कोणता लॉ, ए इंटू बी रेस टू दी पॉवर एम असेल तर ए रेस टू दी पॉवर एम इंटू बी रेस टू दी पॉवर एम. जर पॉवर सेम असतील तर त्याला आपण काय करू शकतो, एकत्र लिहू शकतो. तर त्याच्यानंतर बघा मायनस क्यूब रूट ऑफ या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 14 आणि त्याचा काय क्यूब. त्याच्यानंतर क्यूब रूट आणि क्यूब काय होणार, कॅन्सल. तर आन्सर काय येणार, -14. तर बघा या ठिकाणी कोणा जो हुशार विद्यार्थी त्यानं काय केलं असतं बघा, या ठिकाणी काय केलं असतं, -14 इंटू -14 इंटू -14. त्याच्यानंतर बघा या साईडनं काय केलं असतं, त्यानं फॅक्टर पाडत नेले असते. तर दोन्ही मेथडनं आपण काय करू शकतो, त्याला सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, याचा जर आपण क्यूब रूट काढला शॉर्टकट मेथडनं, तर बघा या ठिकाणी काय, तर बघा 3 ची पेअर पाडायची. कोणाचा क्यूब केल्याच्या नंतर बघा युनिट प्लेसला 8 येतात, तर त्या ठिकाणी किती कोणाचा येतो, 2चा. म्हणजे या ठिकाणी नंबर लिहिला 2. त्याच्यानंतर बघा 32 आणि 32 पेक्षा लहान कोणाचा क्यूब येतो, तर तो कोणाचा येतो, 3चा. म्हणजे या ठिकाणी बघा हा जो याचा जो क्यूब रूट निघणार आहे तो किती निघणार आहे, 32. जर आपण फॅक्टर पाडले तर बघा काय येणार, सुरुवातीला जो नंबर आहे तो डिव्हिजिबल आहे कितीनं, 2 न. कारण की हा जो नंबर आहे कोणता आहे, A1. जर आपण भाग दिला तर कितीचा जाणार बघा, बे एक बे उरला किती 1. या ठिकाणी झाले 12, बे सक 12. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कितीचा भाग जाणार, बेत्रिक 6 उरला 1. या ठिकाणी झाले 16, बे आठी 16. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बेचूक 8. त्याच्यानंतर हा नंबर परत डिव्हिजिबल आहे 2 न. कितीचा भाग जाणार बघा, बे आठी 16. त्याच्यानंतर 3ला जर भाग दिला तर बे एक बे उरला किती 1. या ठिकाणी झाले 18, बे 9 18. त्याच्यानंतर बघा बे दोन्ही 4. त्याच्यानंतर परत हा नंबर डिव्हिजिबल आहे कितीनं, 2 न. म्हणजे या ठिकाणी 2 आपण काय देणार, भाग देणार. किती देणार, बेचूक 8. त्याच्यानंतर बघा इथं किती राहिलेत 1. 1 ला भाग जात नाही म्हणून भाग कितीचा देणार आपण, 0चा. मग परत या ठिकाणी किती झालेत 19. कितीचा भाग जाणार, बे 9 18 उरला किती 1. या ठिकाणी किती झालेत 12, बे सक 12. त्याच्यानंतर परत हा नंबर डिव्हिजिबल आहे कितीनं, 2 न. त्याच्यानंतर बघा कितीचा भाग जाणार, बे दोन्ही 4. त्याच्यानंतर 0ला कितीचा भाग जाणार, 0चा. त्याच्यानंतर परत बघा 9ला जर भाग दिला तर बेचूक 8 उरला किती 1. किती झाले 16, बे आठी 16. परत बघा या नंबरला कितीनं भाग जाणार, 2 न. तर भाग दिला तर बघा बे 10 20. त्याच्यानंतर 4ला जर भाग दिला तर बे दोन्ही 4. त्याच्यानंतर बेचूक 8. परत हा नंबर डिव्हिजिबल आहे कितीनं, 2 न. जर आपण 2 न डिवाइड केलं तर बघा बे पंच 10. त्याच्यानंतर बे एक बे. त्याच्यानंतर बे दोन्ही 4. परत या ठिकाणी बघा की हा जो नंबर आहे डिव्हिजिबल आहे कितीनं, 2 न. जर आपण भाग दिला तर बघा बे दोन्ही 4 उरला किती 1. कितीचा भाग जाणार, या ठिकाणी झाले 11,
बे पंच 10 उरला परत एक कितीचा भाग जाणार बे सक 12. त्याच्यानंतर बघा हा नंबर परत डिव्हिजिबल आहे 2 न. जर 2 न डिवाइड केलं तर बघा बे एक बे बे दोन्ही 4 उरला या ठिकाणी एक किती झाले 16 बे आठी 16. त्याच्यानंतर बघा परत 2 न भाग जाणार कितीचा भाग जाणार 6चा बेसक 12 आणि बेचूक 8. परत 64 ला कोणत्या संख्येने भाग जाणार 32. परत बघा 16चा भाग जाणार परत 2 जर भाग दिला तर कितीचा जाणार 8चा. परत 2चा भाग जर दिला 2 भाग दिला तर कितीचा जाणार 4चा. परत 2 भाग दिला तर कितीचा जाणार बे दोन्ही 4. परत 2 जर भाग दिला तर कितीचा जाणार 1चा. तर या पद्धतीने आपण काय पाडलेत फॅक्टर पाडलेत. तर बघा या ठिकाणी 2 चं मल्टिप्लिकेशन किती टाइम्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 टाइम्स मल्टिप्लिकेशन कोणाचं 2 चं. तर या ठिकाणी बघा आपण काय लिहू शकतो की क्यूब रूट ऑफ 32,768 इक्वल्स टू आपण लिहिणार बघा या ठिकाणी आपण लिहिणार 2 चं 15 टाइम्स मल्टिप्लिकेशन. सिक्स 7 8 9 10 11 12 13 14 15. तर या ठिकाणी बघा आपण 15 टाइम्स लिहिलेले त्याचा मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर बघा काय करणार की 3 3च्या पेअर पडणार तर अशा पेअर किती पडणार 5 म्हणून 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब इंटू 2 चा क्यूब. तर बघा या ठिकाणी 5 पेअर पडला. त्याच्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे की क्यूब आणि क्यूब रूट एकमेकाला काय करतात कॅन्सल म्हणून या ठिकाणी आन्सर केलं आपलं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर बघा बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32. तर या ठिकाणी आपण फॅक्टरायझेशन मेथडने देखील सॉल्व्ह केलं शॉर्टकट मेथडने देखील काय केलं आपण याला सॉल्व्ह केलं. तर यानंतर बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलं सिम्प्लिफाय करायला सांगितलं. तर बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की या ठिकाणी लिहिणार आपण क्यूब रूट ऑफ 27 डिवायडेड बाय 125. तर या ठिकाणी बघा 27चा जो फॅक्टर पडतील ते काय पडणार 3 इंटू 3 इंटू 3. त्याच्यानंतर बघा 125चे जे फॅक्टर पडणार आहे काय पडणार 5 इंटू 5 इंटू 5. तर या ठिकाणी आपण काय लिहिणार याला की क्यूब रूट ऑफ या ठिकाणी काय लिहिणार 3चा क्यूब डिवायडेड बाय 5चा क्यूब. त्याच्यानंतर बघा काय करू शकतो याला आपल्याला माहिती आहे की ए डिवायडेड बाय बी रेस टू दी पॉवर एम असेल तर ए रेस टू दी पॉवर एम डिवायडेड बाय बी रेस टू दी पॉवर एम. जर पॉवर सेपरेट सेम असतील आणि डिव्हिजनच्या भाषेत लिहिलेलं असेल तर आपण काय करू शकतो त्याला एकत्र लिहू शकतो. या ठिकाणी बघायला काय लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ 3/5 चा क्यूब काय लिहू शकतो क्यूब आणि या ठिकाणी क्यूब आणि क्यूब रूट एकमेकाला काय करणार कॅन्सल. या ठिकाणी आन्सर काय येणार आपलं 3/5. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की क्यूब रूट ऑफ 16/54. तर या ठिकाणी बघा हा जो नंबर आहे 16 आणि 54 दोन्ही नंबर डिव्हिजिबल आहेत कितीनं 2 न. जर आपण 2 न डिवाइड केलं तर या ठिकाणी कितीचा भाग जाणार 8चा आणि या ठिकाणी कितीचा भाग जाणार 27चा. या ठिकाणी बघा काय राहिलं क्यूब रूट ऑफ 8/27. तर या ठिकाणी जर आपण 8चे फॅक्टर पाळले तर ते काय पडणार 2 इंटू 2 इंटू 2 आणि जर 27चे फॅक्टर पडले तर 3 इंटू 3 इंटू 3. त्याच्यानंतर आपण काय लिहू शकतो बघायला क्यूब रूट ऑफ या ठिकाणी 2चा क्यूब डिवायडेड बाय 3चा क्यूब. त्याच्यानंतर बघा क्यूब रूट ऑफ या ठिकाणी काय लिहू शकतो 2/3 आणि एकत्र काय करू शकतो त्याची पॉवर. त्याच्यानंतर क्यूब रूट आणि क्यूब एकमेकाला काय करणार कॅन्सल इथं काय आन्सर येणार आपलं 2/3. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आणि लास्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे की इफ क्यूब रूट ऑफ 729 किती दिलेले 9. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायला सांगितलं क्यूब रूट ऑफ 0.000729 इक्वल्स टू किती होणार. तर या ठिकाणी बघा आपण काय करणार की आपल्याला हे फाइंड करायला सांगितलं तर आपण काय लिहिणार की क्यूब रूट ऑफ 0.000729. तर बघा या ठिकाणी काय करणार आपण ज्यावेळेस पण डेसिमल पॉइंट कट करायचे तर आपण या ठिकाणी काय करू शकतो की डिनोमिनेटरमध्ये बघा या ठिकाणी आपण काय देऊ शकतो की 1 वर तेवढे काय देऊ शकतो 0. तर या ठिकाणी बघा की डेसिमल पॉइंटच्या नंतर किती अंक येतं 1 2 3 4 5 6. तर आपण 1 वर काय देऊ शकतो 6 शून्य देऊ शकतो. या ठिकाणी किती शून्य दिले 6. त्याच्यानंतर आपण हे काय करू शकतो डेसिमल
पॉईंट जो आहे तो काय करू शकतो, कॅन्सल. तर या ठिकाणी किती झाले, 729. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 729 कोणाचा क्यूब येते, तर तो येतो 9चा. तर या ठिकाणी बघा 729चे जे फॅक्टर पडतील ते काय पडतील, 9 × 9 × 9. त्याच्यानंतर बघा हे जो खालचा डिनोमिनेटर मधला नंबर आहे याचे जे फॅक्टर पडतील ते काय पडतील सांगा, की 100 × 100 × 100. तर बघा या ठिकाणी 20 या ठिकाणी, 20 या ठिकाणी आणि 20 या ठिकाणी. जर मल्टिप्लिकेशन केलं तर 1 × 1 × 1 काय येणार, 1 आणि त्याच्यावर काय येणार 60. त्याच्यानंतर बघा याला काय लिहू शकतो आपण, क्यूब रूट ऑफ 9 क्यूब अपॉन 100 क्यूब. त्याच्यानंतर बघा याला काय लिहू शकतो, की एकत्र 9/100 चा क्यूब. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे क्यूब रूट आणि क्यूब एकमेकाला काय करणार, कॅन्सल. तर या ठिकाणी बघा काय राहिलं, 9/100. तर या ठिकाणी बघा ज्या पद्धतीनं जर आपण वरचे डेसिमल पॉईंट कॅन्सल करायचे असतील तर खाली काय देणार, तेवढे घर सोडून काय देणार, 0 देणार. तेवढे काय देणार आपण, 0. तर या पद्धतीनं बघा आपल्याला जर 2 0 काय करायचे असतील डिनोमिनेटर मधले कॅन्सल, तर त्या ठिकाणी आपण काय करणार, न्यूमरेटर मध्ये 2 घर सोडून काय देणार, डेसिमल पॉईंट. जसं 2 घरं म्हणजे बघा या ठिकाणी 9. त्याच्यानंतर बघा हे झाले 2 घरं, त्याच्यानंतर द्यायचा पॉईंट आणि झाला 0. आणि या ठिकाणी याचा जो आन्सर येईल ते काय ना, 0.09. तर या पद्धतीने आपण बघा ही जी प्रॅक्टिस सेट आहे दोन्ही मेथडनी सॉल्व्ह केली. एक आपले फॅक्टरायझेशन मेथड आणि एक आपल्या शॉर्टकट मेथड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.